नमस्कार. परीस फाउंडेशनच्या या खास भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा मानसिक सापळ्याबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये खरं तर कळत नकळत आपण सगळेच अडकतो. आणि तो सापळा आहे गरजेपेक्षा जास्त पर्यायांचा. हो ना. हे तर आपल्या सगळ्यांसोबतच घडतं. दिवसभर काम करून थकून घरी यावं आणि मस्तपैकी काहीतरी बघायला बसावं. तर नेटफ्लिक्स किंवा प्राईमवर सिनेमा कुठला बघायचा हेच ठरवण्यात अर्धा तास निघून जातो. अगदी. आणि मग शेवटी कंटाळून आपण एकतर झोपून जातो किंवा तेच ते जुनं काहीतरी बघतो. अहो एवढंच काय, स्विगी झोमॅटोवर काय खायचं हे ठरवताना सुद्धा डोक्याचा भुगा होतो. पण असं होतं का? आपल्याला तर वाटतं की जितके जास्त ऑप्शन्स तितकं जास्त स्वातंत्र्य, पण खरंच तसं आहे का? चला, या गोंधळाच्या मागे नक्की काय विज्ञान आहे ते समजून घेऊया. म्हणजे जेव्हा आपल्यासमोर एवढे पर्याय येतात तेव्हा आपल्या मेंदूत नक्की काय चाललेलं असतं? मानसशास्त्रामध्ये ना या स्थितीला एक नाव आहे, ॲनालिसिस पॅरालिसिस. सोप्या भाषेत सांगायचं तर विश्लेषणाचा लकवा. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या निर्णयाबद्दल खूप जास्त विचार करतो, इतका विचार करतो की आपण निर्णयच घेऊ शकत नाही. आपण अक्षरशः जागेवरच थांबतो. बरोबर. आणि हा जो पॅरालिसिस आहे ना, तो होतो कॉग्निटिव्ह ओव्हरलोडमुळे, म्हणजे बौद्धिक ताणामुळे. आता बघा, आपल्यासमोर 2 किंवा 3 पर्याय असतील तर आपला मेंदू आरामात तुलना करू शकतो. पण जेव्हा 50 पर्याय समोर येतात ना, तेव्हा अरे देवा, माझा निर्णय चुकला तर? किंवा मी हे घेतलं आणि दुसरं जास्त चांगलं निघालं तर? या भीतीने आपला मेंदू अक्षरशः हँग होतो आणि निर्णय घेणंच टाळतो. आता हे आम्ही काही मनानेच सांगत नाहीये. यामागे एक भक्कम शास्त्रीय पुरावा आहे. चला, एका खूप प्रसिद्ध प्रयोगाबद्दल जाणून घेऊया, ज्याने हे सिद्ध केलं की कधी-कधी कमी असणंच जास्त फायद्याचं ठरतं. तर कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या शीना अय्यंगार यांनी एक जॅम स्टडी नावाचा प्रयोग केला. त्यांनी एका सुपरमार्केटमध्ये पहिल्या दिवशी काय केलं, तर जॅमचे 24 वेगवेगळे प्रकार विक्रीसाठी ठेवले आणि मग दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी जॅमचे फक्त 6 प्रकार ठेवले. आता यातली गंमत बघा. ज्या दिवशी 24 पर्याय होते ना, त्या दिवशी स्टॉलवर लोकांनी प्रचंड गर्दी केली, बघितलं, चव घेतली. पण खरेदी मात्र फक्त 3% लोकांनी केली. आणि ज्या दिवशी फक्त 6 पर्याय होते त्या दिवशी गर्दी तशी कमी होती. पण तब्बल 30% लोकांनी जॅम विकत घेतला. म्हणजे थेट 10 पट जास्त. यावरून काय स्पष्ट होतं? तर पर्याय कमी झाले, लोकांचा गोंधळ कमी झाला आणि त्यांनी पटकन निर्णय घेतला. आणि हा अनुभव काही फक्त परदेशातच येतो असं नाही. आपल्या भारतात तर इंटरनेटमुळे हा चॉईस ओव्हरलोड आणखीनच गंभीर झालाय. म्हणजे लग्नापासून ते साध्या शॉपिंगपर्यंत आपण सगळीकडेच हे अनुभवतोय. अगदी बरोबर. उदाहरणच घ्यायचं झालं तर मॅट्रिमोनियल साईट्स. हजारो प्रोफाईल्स आपण स्क्रोल करत बसतो आणि सतत वाटत राहतं की अजून एक बघू, यापेक्षा चांगला पर्याय मिळेल. या फोमोमुळे, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे निर्णयच घेतला जात नाही. किंवा मिंत्रा ॲमेझॉनवरचं शॉपिंग आठवा. आपण 50 शर्ट कार्टमध्ये टाकून ठेवतो, पण शेवटी खरेदी न करताच ॲप बंद करतो, कारण तो एकच प्रश्न असतो, यातलं सगळ्यात बेस्ट कोणतं? आणि हाच प्रश्न आपल्याला पॅरलाईज करून टाकतो. मग आता प्रश्न हा आहे की ह्या सापळ्यातून बाहेर कसं पडायचं? पण काळजी करू नका. तुमचा वेळ आणि मनाची शांती परत मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला 3 एकदम सोपे मार्ग सांगणार आहोत. यातला पहिला मार्ग आहे सॅटिस्फायर बना, मॅक्सिमायझर नको. दुसरा आहे 3चा नियम वापरा. आणि तिसरा, सगळ्यात महत्वाचा, वेळेची मर्यादा सेट करा. चला, आता हे एक एक करून नीट समजून घेऊया. तर पहिला मार्ग आहे सॅटिस्फायर बनणं. याचा सरळ अर्थ आहे सर्वोत्कृष्ट किंवा दी बेस्टच्या मागे लागू नका. त्याऐवजी पुरेसंच चांगलं काय आहे ते शोधा. आधीच तुमचे निकष ठरवा. जसं की मला 500 रुपयांच्या आत एक निळा शर्ट हवाय. मग जो पहिला शर्ट या निकषात बसेल तो घ्या आणि विषय संपवा. अजून चांगलं काहीतरी मिळेल ही जी आशा असते ना, ती फक्त आपला मानसिक ताण वाढवते. दुसरा मार्ग आहे 3चा नियम. म्हणजे बघा, जेव्हा तुमच्यासमोर खूप सारे पर्याय असतील तेव्हा पहिल्या काही मिनिटांतच त्यातून फक्त टॉप 3 पर्याय निवडा आणि बाकी सगळे पर्याय डोक्यातून काढून टाका. आता तुमच्या मेंदूला फक्त त्या 3 मधूनच एक निवडायचं आहे. बघा, निर्णय घेणं किती सोपं होतं ते. आणि तिसरा, जो माझा सगळ्यात आवडता आणि प्रभावी मार्ग आहे, तो म्हणजे वेळेची मर्यादा घालणं. जे रोजचे लहानसण निर्णय आहेत ना, म्हणजे आज काय जेवायचं किंवा कोणता सिनेमा बघायचा, यासाठी स्वतःला फक्त 5 मिनिटांचा टायमर लावा.
वेळेचं जे दडपण येतं ना, ते आपल्या मेंदूला परफेक्शनच्या चक्रातून बाहेर काढतं आणि ॲक्शन घ्यायला भाग पाडतं. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? सारांश हाच आहे की स्वातंत्र्य आणि पर्याय मिळणं हे खूप चांगलं आहे, पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. हे वाक्य खूप महत्वाचं आहे की खरा आनंद तुमच्याकडे किती पर्याय आहेत यात नाही, तर तुम्ही जो एक पर्याय निवडला आहे त्यावर तुम्ही किती समाधानी आहात यात दडलेला आहे. त्यामुळे निवड स्वातंत्र्यापेक्षा निवड समाधानाला जास्त महत्त्व द्या. तर मग आज रात्री जेव्हा तुमच्यासमोर पुन्हा एकदा असे भरपूर पर्याय येतील, तेव्हा हा 5 मिनिटांचा टायमर लावण्याचा प्रयोग नक्की करून बघाल का? नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कसा होता हे आम्हालाही सांगा. लक्षात ठेवा, हे सगळे आहेत मनाचे खेळ. हे सादरीकरण होतं डॉक्टर अजित पाटील यांचं. जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.